देशात 7 दिवस बॅटरी टिकेल असा फोन बनवणारी कंपनी तुम्हाला माहिती आहे का? इतकंच नाही तर 2 सिम कार्ड बसतील असा फोन पहिल्यांदा बनवण्याचं श्रेयही याच कंपनीला जातं. एकदा तर या कंपनीनं एका वर्षात 50 नवीन मॉडेल लॉन्च केली होती. माझं बोलणं संपेपर्यंत या कंपनीविषयी आणखी अशाच गोष्टी तुम्हाला समजतील. आत्तापर्यंत तुम्हाला वाटलं असेल ही एखादी चीनी कंपनी असावी, पण नाही. ही भारतीय मोबाईल फोन निर्मिती करणारी कंपनी आहे मायक्रोमॅक्स. सुरुवातीला सॉफ्टवेअर कंपनी म्हणून लॉन्च झालेल्या या कंपनीनं 2008 मध्ये फक्त मोबाईल फोनकडे मोर्चा वळवला आणि अल्पावधीतच ती 10वी सगळ्यात मोठी मोबाईल फोन बनवणारी कंपनी ठरली. पण दुर्दैवानं पुढे जाऊन ही कंपनी बंदही होत आली आहे. मायक्रोमॅक्सचा हा प्रवास जाणून घेऊया. मध्यमवयीन राजेश अगरवाल यांनी दिल्लीजवळ गुरुग्राममधील एक मुलगा राहुल शर्माच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास पाहिला. भारतातील मोबाईल फोनची बाजारपेठ बदलून जाईल असे प्रयोग या तरुणाला करायचे होते आणि त्यासाठी योजनाही तयार होती. कंपनीचं नावही तयार होतं. त्यामुळे या मुलावर विश्वास ठेवून अगरवाल यांनी मोठी गुंतवणूक या कंपनीत केली. मायक्रोमॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरुवात ही अशी झाली. अगरवाल यांच्याबरोबरच विकास जैन आणि सुमित अरोरा हे गुंतवणूकदारही होते. राहुल शर्मा यांनी भारतीय ग्राहकांची नस ओळखली. त्या काळात लोकांना ब्लॅकबेरीची क्रेज होती आणि फोनमध्ये इंटरनेटही नुकतंच सुरू झालं होतं आणि हे सगळे आधुनिक फीचर एका फोनमध्ये आणायचे, पण किंमत मात्र कमी ठेवायची. हेच या तरुणाचं धोरण होतं आणि त्यातून एकामागून एक फोनची डिझाईन तयार होत गेली. नवीन फोन रतीब घातल्यासारखे बाजारात येत होते. लोकांना त्यांच्या पैशाचं मोल देणारे, परवडणारे असे फोन हे सगळे होते. अगदी सगळ्यात कमी म्हणजे 5,000 रुपयात तुम्हाला चांगला स्मार्टफोन मिळत होता. चीनमधून मागवलेले सुटे भाग भारतात जोडण्याचं काम अधिकृत परवान्यासह सुरू होतं आणि कंपनीचं बरं चाललं होतं. नवीन फोन या तरुणाला फोन रतीब खरं तर चांगलंच चाललं होतं, कारण 2014 पर्यंत कंपनीनं सॅमसंग या देशातील अग्रगण्य मोबाईल कंपनीलाही मागे टाकलं होतं. मायक्रोमॅक्सची मोबाईल फोन बाजारपेठेतली हिस्सेदारी सर्वाधिक म्हणजे 16% पोहोचली होती. राहुल शर्मा स्टार उद्योजक झाला होता. 2015 मध्ये कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मोबाईल फोन निर्मिती करणारी कंपनी बनली. सुरुवातीला मिळालेल्या यशानंतर 2016 मध्ये कंपनी फ्लॅट टीव्ही बनवण्याच्या व्यवसायातही हातपाय मारू लागली आणि तिथेही यशस्वी झाली. फनबुक या नावानं त्यांनी एक टॅबलेटही काढला. पण या प्रगतीला दृष्ट लागली. आत्तापर्यंत भारतीय कंपन्या चीनमधून सुटे भाग आणून इथे फोन तयार करत होत्या. आता चीनी कंपन्या स्वतःच भारतात दाखल होऊ लागल्या. विवो, ओप्पो आणि हुआवे या कंपन्यांनी जगभराप्रमाणे भारतीय बाजारपेठही काबीज केली आणि मायक्रोमॅक्स मागे पडत गेली. अगरवाल यांच्याबरोबर दृष्ट लागली. स्टार उद्योजक झाला होता आणि 2016 मध्ये तर रिलायन्स जिओ आल्यावर 2,000 रुपयांना स्मार्टफोन मिळू लागला आणि या व्यवसायाचं गणितच बिघडलं. त्या स्पर्धेत मग मायक्रोमॅक्सचा लिभाव लागणं कठीण होतं. खिशाला परवडतील असे फोन बनवण्यात कंपनीचं यश होतं, पण त्यात आणखी नाविन्य आणण्याची कंपनीची क्षमता हळूहळू लोप पावली. इनोव्हेशनमधली गुंतवणूक थांबली. विक्रीनंतरची सेवा मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि 2016च्या नोटबंदीनंतर कंपनीचं कंबरडच मोडलं. कंपनीचे बहुतेक फोन 10,000 रुपयांच्या आतले होते आणि सरकारनं 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा बंद केल्यावर रोख पैसे देऊन फोन खरेदी करणारे ग्राहकच कमी झाले. ऑनलाईन माध्यमं पुरेशी विकसित झालेली नव्हती. त्याचाही फटका कंपनीला बसला. पण आता 2024 पासून कंपनीनं पुन्हा नव्यानं प्रयत्न सुरू केलेत. फोनचं उत्पादन मेक इन इंडिया अंतर्गत भारतात सुरू करण्याचं ठरवलंय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात गुंतवणूक सुरू केली आहे. त्यांचा प्रयत्न आहे तो गेलेली बाजारपेठ परत मिळवण्याचा. हे कठीण असलं तरी शर्मा यांचे प्रयत्न सुरूच असणार आहेत. मायक्रोमॅक्सच्या या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणखी कुठल्या ब्रँडबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेही आम्हाला सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.